श्री स्वामी समर्थ. नमस्कार. साधे सोपे बेसनाचे आम्ही लाडू तयार करत आहोत. इथे कोणताही पाक वगैरे आम्ही न वापरता डायरेक्ट लाडू तयार केले आहेत. हे आईने आधी चणा डाळ 2 किलो अशी घेतली होती आणि रवा तिने वाटून घेतलेली आहे. आणि हे आम्ही सरळ 1-1 किलो अशी वेगळी करून एक कढईमध्ये मी आणि एका पातेल्यात आई असं भाजून घेत होतो आम्ही. हे भाजून झाल्यानंतर आम्ही त्यात तूप टाकून घेतलं. तूप घातल्याचा व्हिडिओ आय थिंक नाही करता आला मला, कारण त्यावेळेला हाताला तूप जास्त लागला आणि तो राहून गेला व्हिडिओ बनवायचा. पण हे असं आम्ही तूप मिक्स करून झाल्यावर हे मिश्रण असं तयार झालं. हे सर्व मिश्रण आम्ही एका मोठ्या पातेल्यात काढून घेतलं. ते छान थोडंसं थंड, असं नाही की अति एकदम थंड केलं आहे, व्यवस्थित थोडं थंड होऊ दिलं. आणि त्यानंतर त्यामध्ये आईने एकीकडे वहिनी जायफळ, वेलची पावडर हे सगळं वाटून वगैरे घेत होती. आणि इथे मला आईने त्या पातेल्यात सगळं पीठ काढल्यानंतर चाळणीने पिठी साखर आधी चाळून घ्यायला सांगितली. आणि त्या पद्धतीने 2 किलो रव्यासाठी आम्ही 1 किलो साखर वापरले. आईला थोडे गोड लाडू लागतात म्हणून, नाहीतर 800 ग्रॅम हे सुद्धा माप परफेक्ट आहे 2 किलोसाठी. जास्त गोड असले तरी ते अति चांगले. मला तरी आमच्या घरात तरी जास्त गोड पण नाही लागत, पण आईला जरा गोड लागतात म्हणून ते आम्ही केलं. हा मी पहिला लाडू आधी बांधून बघितला आणि तो माझ्या स्वामींना दाखवला, कारण स्वामींना बेसनाचे लाडू खूप आवडतात. अशा पद्धतीने हे मिश्रण मी सारखं मिक्स करून घेतलं. कुठेही गाठी राहणार नाही, कुठेही पिठी साखरचे गाठी राहणार नाही किंवा बेसनाची गाठी राहणार नाही याची काळजी भरपूर घेत आम्ही हे बेसन आणि पिठी साखरेचं मिश्रण व्यवस्थित एकरूप करून घेतलं. आता यामध्ये आईने जायफळ, वेलची पावडर आणि चारोळी, मनुका ह्या सर्व आम्ही जे तयार करून घेतलेलं शेवटचं होतं ते मिश्रण पुन्हा एकत्र केलं, पुन्हा मिक्स करून घेतलं. पुन्हा कुठेही गाठी राहणार नाही याची जबाबदारी घेऊन व्यवस्थित लक्ष देऊन हे मिश्रण एक करून पुन्हा लाडू बांधायला सुरुवात केली. लाडू बांधता लक्षात आलं की आमचे छान 2 किलो बेसनाच्या पिठात आणि 1 किलो साखरेच्या पिठात, आणि ह्यासाठी आम्हाला तूप काहीतरी 800 ग्रॅम लागलं. अशा पद्धतीने या सगळ्या ह्याच्यात आमचे 268 लाडू तयार झाले, कारण आम्ही जास्त मोठे नाही जास्त छोटे असे व्यवस्थित बांधले. अशा पद्धतीने आमचे लाडू तयार झाले. माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.